वटवृक्ष ज्याच्या पानांपासून मुळांपर्यंत प्रत्येक गोष्ट उपयोगाला आणली जाते असा वृक्ष डी.वाय. पाटील कॉलेजने मांडली आहे आगळीवेगळी संकल्पना। चला तर मग पाहूया। असा सण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याचं एक विशेष असं महत्त्व असतं आणि तीच आपण दरवर्षी साजरी करत असतो। त्याच्या काळामध्ये याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्याचं व्यावसायीकरण केलं जातं। पण आपलं डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये या ज्या सर्व शिक्षिका आहेत एक वेगळ्या प्रकारे एक असा संकल्प घेत आहेत की वडाचं वृक्ष त्याचे महत्त्व काय आहे आणि ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळा संकल्प घेऊन जे वडाचं झाड आहे ते प्रत्येकाकडून लावतोय आणि आपली जी संस्कृती आहे तीही जपली जाते। पण वटपौर्णिमेकडे जी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी होत होती ती मात्र या शहरामध्ये अनेक वडाच्या फांद्या तोडून घरी त्या कुंडीमध्ये राहून ती वटपौर्णिमा साजरी केली जाते। खरं तर हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन वामन सर यांच्या संकल्पनेतून खरं तर आपण हा वटपौर्णिमेचा आगळा वेगळा जो उपक्रम आहे तो साजरा करणार आहोत। या डॉक्टर डी.वाय. पाटील आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आणि डॉक्टर डी.वाय. पाटील कॉम्प्युटर सायन्स कॉलेज त्याचप्रमाणे आपलं ज्युनियर महाविद्यालय असं तीनही महाविद्यालयाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी ज्या सहकारी महिला प्राध्यापिका आहेत त्यांच्या वतीनं ही जी जैविक विविधता आणि वटपौर्णिमा असं हे दोन्ही विषय घेऊन आपण जी वटपौर्णिमा या ठिकाणी साजर करत आहोत। प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो की एक आगळा वेगळा विचार घेऊन तुम्ही ही वटपौर्णिमा साजरी करतात। झाड देऊ आणि ती वटपौर्णिमा साजरी करण्यात येईल आणि त्याचा संवर्धन करण्याचा निर्धार सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने केलेला आहे। भारताचं राष्ट्रीय वटवृक्ष सुद्धा आहे, म्हणजे ह्या झाडाला तो बहुमान मिळाला आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व किती असेल हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि वडाचं झाड हे स्थिरता, शक्ती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे। त्यामध्ये आत्ताच वनस्पतीशास्त्र विभागाने जो संकल्प केला की पुढच्या वर्षीच्या वटपौर्णिमेपर्यंत महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व महिलांसाठी आम्ही वडाची रोपं तयार करू आणि त्या वडाच्या रोपणातून पुढच्या वर्षीची वटपौर्णिमा साजरी केली। वडाची फांदी न तोडता शिक्षकांनी आपली भारतीय संस्कृती जपली, वडाची पूजा केली आणि एक नवा कोरा संकल्प हाती घेऊन एक सामाजिक संदेश डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी दिला। तर आज डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये अनेक महिलांनी एकत्र येऊन एक आगळा वेगळा असा संकल्प केला। तो संकल्प तुम्हाला कसा वाटतो हे नक्की सांगा। त्याचबरोबर ही जी प्रथा आपल्याला कुठेतरी बंद करायची आहे फांद्या तोडण्याची, याच्यावर विचार करायला नक्की